अचानक कुठला तरी धार्मिक वाद होऊ शकतो, कुणीतरी महापुरुषाबद्दल अपशब्द बोलू शकतो आणि गुडघ्यात मेंदू असणाऱ्यांनो तुम्ही लगेच हे सर्व पाहून रस्त्यावर उतरू नका, कारण की सरकारचा महागाईवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा एक अजेंडा असू शकतो। जेव्हा जेव्हा महागाईबद्दल किंवा तरुणाईंच्या प्रश्नाबद्दल कुणी आवाज उठवला जातो त्यावेळेस असला कुठला तरी एक जाती धर्माचा मुद्दा काढून आपलं लक्ष विचलित केले जाऊ शकते। ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला बियाणे मिळत नाहीत, डिझेल नाही, पेट्रोल नाही, यावर कुणी बोलायला तयार नाही। बोलतात फक्त जाती धर्माच्या भांडणीवर। शेतकऱ्याचा कांदा आज कवडीमुळे भावात विकला जातो त्यावर कुणी बोलायला तयार नाही। शेतकऱ्याच्या पेरणीच्या तोंडावर बी बियाण्याचा तुटवडा पडतो का कधी दारूचा तुटवडा पडला नाही? नुकत्याच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहू शकता, ज्याचा बाप मंत्री, ज्याचा बाप खासदार, ज्याचा आमदार, त्याच्याच मुलं बाळ त्या फॉर्म भरायला जात आहेत। सामान्य कार्यकर्त्यांनी उचला सतरंजा। झटांनो तुम्हाला अजून पण समजत नाही, राजकारणी फक्त तुमचा कडीपत्त्यासारखा इस्तेमाल करतात। ज्यावेळेस तळायचं असतं त्यावेळेस तुम्हाला सर्वात पहिले जिथं टाकतात, खायची वेळ येते तेव्हा तुम्हाला फेकून देतात। आता तरी सुधरा भडव्यांनो, किती दिवस आहे अन्याय अत्याचार सहन करायचा? कुणीतरी यावर बोललं पाहिजे।